कर्मयोग. मानसिक आणि भौतिक अशा सर्व विषयांपासून आत्म्याला पृथक करणं हे आपलं ध्येय आहे. ते ध्येय गाठलं जाताच आत्म्याला असं कळून येतं की आपण सदा सर्वदा एकटेच आहोत आणि आपल्याला सुखी करण्यास दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही. जोपर्यंत आपल्याला सुखी करण्यास दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची जरुरी भासते तोपर्यंत आपण गुलाम असतो. आपण मुक्त आहोत. आपल्या पूर्णत्वासाठी आणखी कशाचीही आवश्यकता नाही आणि ही सगळी प्रकृती अगदी अनावश्यक आहे अशी पुरुषाला जेव्हा जाणीव होते तेव्हा त्याला कैवल्य प्राप्ती होते. मनुष्य पैशामागे धावत असतो आणि तो मिळवण्यासाठी तो बिनदिक्कतपणे आपल्या बांधवांनाही फसवतो. पण मनुष्यानी आत्मसंयम केल्यास काही वर्षात त्याला असं चारित्र्याचं बळ प्राप्त होईल की त्यांनी मनात आणल्यास त्याला लक्षावधी रुपये मिळवता येतील. मग त्याची इच्छाशक्ती सर्व विश्वावर हुकूमत गाजवू शकेल. पण आपण किती मूढ आहोत. आपल्या चुका जगाला सांगत बसण्यात काय अर्थ आहे? असं केल्यानं त्या चुकांचं परिमार्जन थोडंच होणार आहे. आपल्या कृत्यांबद्दल शिक्षा आपल्याला भोगायलाच लागेल. यापुढे आपण चांगली कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे बलशाली आणि सामर्थ्यवान असतात त्यांच्याबद्दलच जगाला सहानुभूती वाटते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जे कर्म मानव जातीसाठी आणि जगासाठी स्वेच्छेनं आणि समर्पण बुद्धीनं केलं जातं तेच कर्म बंधनात पाडणाऱ्या आसक्तीला कारणीभूत होत नाही. कोणत्याही कर्तव्याला कमी लेखणं योग्य नाही. जो मनुष्य एखादं हलकं काम करतो तो तेवढ्याच कारणास्तव उच्च प्रतीचं काम करणाऱ्याहून हलका ठरत नाही. एखादा माणूस कोणत्या प्रकारची कर्तव्य करतो यावरून त्याची श्रेष्ठता ठरवू नये, तर तो ती कर्तव्य कशा रीतीने करतो यावरून त्याची श्रेष्ठता जोखावी. कर्तव्य करण्याची रीत आणि शक्ती यावरूनच माणसाची परीक्षा होत असते. एखाद्या चांभारानी अल्पावधीत जर अतिशय टिकाऊ आणि सुंदर अशी पादत्राणांची जोडी बनवली तर तो त्याच्या पेशाच्या आणि कामाच्या दृष्टीने विचार करता वर्गात जाऊन दररोज अर्थशून्य बडबड करणाऱ्या एखाद्या प्राध्यापकापेक्षा सुद्धा अधिक चांगला माणूस ठरतो. खरं म्हणजे प्रत्येक कर्तव्य पवित्र आहे आणि कर्तव्यावरची निष्ठा म्हणजे ईश्वर पूजेचा सर्वश्रेष्ठ प्रकार होय. भ्रमात आणि अज्ञानात पडलेल्या बद्ध जीवांना ज्ञान संपन्न आणि मुक्त करण्यासाठी कर्तव्यनिष्ठा हे निश्चितच एक मोठं सहाय्यक साधन आहे. जे कर्तव्य आपल्या अगदी जवळचं आहे, जे कर्तव्य आपल्या हाती आहे, ते उत्तम प्रकाराने पार पाडल्यामुळे आपलं बळ वाढतं आणि अशा प्रकारे हळूहळू बलसंपन्न होऊन आपल्याला अशी अवस्था प्राप्त होईल की ज्या अवस्थेमध्ये जीवनाच्या आणि समाजाच्या दृष्टीने अतिशय स्पृहणीय आणि आदरणीय अशी कर्तव्य करण्याचं भाग्य आपल्याला लाभेल. प्रकृतीचा न्याय हा सर्वत्र सारखाच कडक आणि निर्दय असतो. अत्यंत व्यवहारी मनुष्य जीवनाला कधीच चांगलं किंवा वाईट म्हणणार नाही. जीवनात यशस्वी होणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या ठायी चारित्र्याची प्रचंड शक्ती आणि अत्यंत निष्कपटता हे गुण असतातच आणि या गुणांमुळेच त्याला जीवनात अपूर्व यश प्राप्त होत असतं. तो पूर्णपणे निस्वार्थ कदाचित नसेलही, पण तो निस्वार्थ होण्याच्या मार्गाला निश्चित लागलेला असतो. जर तो संपूर्णपणे निस्वार्थ असता तर त्याला लाभलेलं यश हे बुद्धदेवांना किंवा येशू ख्रिस्तांना मिळालेल्या यशा इतकंच महान ठरलं असतं. तुम्ही किती निस्वार्थ आहात यावरून तुम्ही किती प्रमाणात यशस्वी होणार हे ठरत असतं. व्यासपीठावरून केवळ व्याख्यानं देणाऱ्या माणसाच्या कार्यक्षेत्रापेक्षा मानवजातीच्या महान पुढाऱ्यांचं कार्यक्षेत्र अधिक उच्च प्रकारचं असतं. आपण कितीही जंग पछाडले तरी असं एकही कार्य आपल्याला दाखवून देता येणार नाही की जे पूर्णपणे शुद्ध आहे किंवा पूर्णपणे अशुद्ध आहे. अर्थात इथं शुद्धता आणि अशुद्धता या शब्दांचे अहिंसा आणि हिंसा हे अर्थ गृहीत धरलेले आहेत. दुसऱ्यांना दुखावल्या वाचून आपल्याला श्वासोच्छ्वास घेता येत नाही किंवा जगताही येत नाही.
आपण घेतो तो अन्नाचा प्रत्येक घास हा दुसऱ्यांच्या तोंडातून काढलेला असतो. आपल्या केवळ जगण्यानेच इतर काही जीव नष्ट होत असतात. हे जीव माणसं असोत किंवा प्राणी असोत किंवा वनस्पती असोत, यापैकी कोणाला ना कोणाला आपल्या जगण्यामुळे नष्ट व्हावंच लागतं. असं असल्यामुळे हे अगदी ओघानच येतं की पूर्णत्व हे कर्माच्या द्वारे केव्हाच प्राप्त होणं शक्य नाही. आपण अनंत काळ कर्म केलं तरी कर्माच्या चक्रव्यूहातून आपल्याला बाहेर पडता येणार नाही. आपण कर्मामागून कर्म करीत गेलो तरी कर्माचा कुठेही अंत होणार नाही. जो मनुष्य स्वाधीन राहून प्रेमाच्या भावनेने कर्म करत असतो तो कर्म फलाकडे लक्ष देत नाही. परंतु गुलाम फटक्यांशिवाय काम करत नाही आणि चाकर पगाराशिवाय काम करत नाही. हा न्याय जीवनाच्या सर्व क्षेत्रात लागू आहे. उदाहरणार्थ, सामाजिक जीवनाचा विचार करा. जमावापुढे जाहीरपणे व्याख्यान देणाऱ्या वक्त्याला लोकांनी आपली प्रशंसा करून टाळ्या वाजवाव्यात किंवा हुश करून आपली नापसंती दर्शवावी किंवा आपली हुरियो करावी असंच काहीतरी वाटत असतं. असं काहीही घडू न देता तुम्ही जर त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर तो मृतप्राय होऊन जाईल, कारण या गोष्टींची त्याला गरज असते. यालाच गुलामाप्रमाणे काम करणं असं म्हणतात. अशा परिस्थितीमध्ये मोबदला म्हणून काहीतरी अपेक्षिणं हा जणू स्वभावच बनून जातो. ह्यानंतर विचार करायचा तो एखाद्या चाकराच्या कामाचा. त्याला काही पगार हवा असतो. मी तुम्हाला इतकं इतकं काम देईन, तुम्ही मला इतकं इतकं वेतन द्या, अशी त्याची वृत्ती असते. मी कामासाठी काम करतो असं म्हणणं अगदी सोपं आहे, पण प्रत्यक्षात तसं वागणं मात्र अत्यंत कठीण आहे. एखादा मनुष्य निव्वळ कामासाठी काम करतोय असं मला जर कळलं तर त्या महाभागाच्या दर्शनासाठी मी हातागुडघ्यांनी सरपटत कोसन कोस जाईन. कारण कामामध्ये कुठे ना कुठेतरी स्वार्थी हेतू दडलेला असतो. तो हेतू द्रव्यप्राप्तीचा नसेल तर सत्ता संपादनाचा असेल. सत्ता संपादनाचा नसल्यास काही फायदा करून घेण्याचा असेल. कुठे ना कुठे कोणता ना कोणता हेतू हा असतोच. तुम्ही माझे स्नेही आहात आणि तुमच्यासाठी किंवा तुमच्या बरोबर मला काम करण्याची इच्छा आहे असं मी तुम्हाला सांगणं हे ठीकच आहे. इतकंच नव्हे तर मी माझ्या प्रामाणिक हेतूंचं प्रदर्शन क्षणोक्षणी करीन. पण सांभाळा बरं का, तुम्ही माझ्याशी सहमत झालंच पाहिजे. तुम्ही माझ्याशी सहमत झाला नाही तर मी तुमची पर्वा करणार नाही अथवा तुमच्यासाठी शरीरही झिजवणार नाही. स्वार्थी हेतूसाठी केलेलं अशा प्रकारचं काम मनुष्याला दुःखी बनवतं. आपण आपल्या मनाचे धनी होऊन जे काम करतो तेच काम आपल्या ठाई अनासक्ती निर्माण करून आपल्याला आनंद देऊ शकतं. शिकण्यासाठी महत्वाचा धडा हा की संबंध जगाचं मोजमाप घेण्याचा मी काही मानदंड नव्हे. प्रत्येक माणसाची पारख त्याच्या त्याच्या कल्पनांनुसारच व्हायला हवी. प्रत्येक जातीची परीक्षा तिच्या आदर्शानुसार आणि तिच्याच मानदंडानुसार व्हायला हवी. प्रत्येक देशातील प्रत्येक चालीरीतीचं मूल्यमापन त्या देशातील परिस्थिती, त्या देशातील विचार यांच्या आधारानंच केलं गेलं पाहिजे. अमेरिकन लोकांच्या चालीरीती या अमेरिकन लोक ज्या वातावरणात राहतात त्याचा परिणाम आहेत आणि भारतीय रीतीभाती ह्या भारतातील लोक ज्या वातावरणात राहतात त्याचा परिणाम आहेत. हाच न्याय चीन, जपान, इंग्लंड आणि इतर सारी राष्ट्र यांच्या चालीरीतींना लागू आहे. आपल्यासाठी जे योग्य स्थान असतं त्या स्थानीच आपण असतो. जसा एखादा चेंडू त्याला योग्य असलेल्या छिद्रात जाऊन पडतो तसंच आहे. आणि एखाद्याची योग्यता इतरांपेक्षा अधिक असल्यास जगाला ती कळून येतेच. कारण या विश्वात जुळणी व्यवस्था ही सारखी चालू असते. म्हणून कुरकुर करण्यात काही अर्थ नाही. एखादा श्रीमंत मनुष्य दुष्ट असेल, पण ज्यांच्या योगामुळे तो इतका श्रीमंत झाला असे काही गुण त्याच्या अंगी जरूर असले पाहिजेत. आणि दुसऱ्या एखाद्याच्या ठिकाणी तेच गुण असतील तर तोही धनाढ्य होईल. भांडणं, मारामाऱ्या, तक्रारी करण्यात काय अर्थ आहे? तक्रार केल्यामुळे परिस्थिती थोडीच बदलते. जो आपल्या वाटेला आलेल्या सामान्य कामाविषयी कुरकुर करतो तो सर्वच कामांविषयी कुरकुर करेल. नेहमी कुरकुर करणारा मनुष्य जीवनात नेहमी दुःख भोगतो.
तो कोणतंही काम हाती घेवो त्यात त्याला यश म्हणून येत नाही. पण जो मनुष्य अंग मोडून आपलं कर्तव्य चोखपणे बजावतो तोच यशस्वी होतो आणि त्यालाच अधिकाधिक उच्च कार्य करण्याची संधी मिळते.